नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले रिअल ट्रायल्स वरती। आज आपण राजीव गांधी झूलॉजिकल पार्क आणि रिसर्च सेंटर पाहायला आलो आहोत। चला तर मग सुरुवात करूया। इथे आपल्याला पहिल्यांदा जो प्राणी पाहायला मिळतो तो आहे माकड। माकड हा अतिशय हुशार आणि मानवाशी साधर्म्य असलेला सस्तन प्राणी आहे, जो सहसा झाडावर राहतो आणि समूहात राहणे पसंत करतो। इथे आपल्याला तांबूस अंगाची माकडे पाहायला मिळतात। माकड प्रामुख्याने झाडावर राहते, परंतु काही प्रजाती जमिनीवरही राहतात। ते समूहात राहणे पसंत करतात, ज्यामुळे त्यांना इतर हिंस्र प्राण्यांपासून संरक्षण मिळते। वैज्ञानिक दृष्ट्या माकड हे मानवाचे पूर्वज मानले जातात, कारण दोघांच्या शरीर रचनेत आणि जनुकांत खूप साम्य आहे आणि त्याची बुद्धिमत्ताही इतर प्राण्यांपेक्षा खूप जास्त मानली जाते। पुढे आपल्याला जो साप दिसत आहे त्याचे नाव आहे धामण। धामण हा एक बिनविषारी साप आहे। हा साप प्रामुख्याने गवताळ प्रदेशात, शेतात व जंगलात सापडतो। त्याची लांबी 10 फुटापर्यंत असू शकते, म्हणजेच 3 मीटर एवढी असू शकते। उंदीर व बेडूक हे त्याचे मुख्य खाद्य आहे आणि हा साप दिनचर असून हा खूप चपळ साप आहे। धामण सापाला आपण रॅट स्नेक असेही म्हणतो आणि आपल्या आसपास हा साप उंदीर खाण्यासाठी आलेला असतो। लाल कानाची कासव ही कासव सिंगापूर कासव म्हणून ओळखली जातात। कानाजवळ असणाऱ्या लाल छोट्या रंगाच्या पट्टीमुळे या कासवांना लाल कानाची कासव हे नाव पडलं आहे। ही कासव दक्षिण अमेरिकेत आढळतात, परंतु या कासवांना पाळणे बेकायदेशीर आहे। पिवळसर रंगावर जाळीसारखी नक्षी असणारा हा साप मुख्यतः निशाचर आहे। जगातील सर्वात लांब समजल्या जाणाऱ्या सापांपैकी असणारा हा साप निकोबार बेट आणि ईशान्येकडील सदाहरित जंगलात आढळतो। जमिनीवर राहणारा हा साप उत्तमरित्या झाडावर चढू शकतो। छोटे सस्तन प्राणी, पक्षी इत्यादींची शिकार करून गुजराण करतो। याच्या शरीराची लांबी सरासरी 12 फूट पर्यंत असते। आतापर्यंत जास्तीत जास्त 32.10 फुटापर्यंतचे याचे रेकॉर्ड आहे आणि हा एक बिनविषारी साप आहे। घोणस हा एक भारतातील सर्वात विषारी साप आहे। या सापाची लांबी 3 ते 5 फूट एवढी असते, म्हणजेच 1 ते 1.5 मीटर एवढी असते। याचे डोके चपटे व त्रिकोणी असते। उंदीर, लहान सस्तन प्राणी हे त्याचे मुख्य खाद्य आहे। हा साप काश्मीर सोडून भारतात सर्वत्र आढळतो। याचे वास्तव्य शेतापासून वारुळापर्यंत असते। यालाच आपण रसेल वायपर असेही म्हणतो। जगातील सर्वात जास्त आयुष्य असणारा प्राणी म्हणजे बृहत कासव। हा आहे चांदणी कासव। मुख्यत्वे शाकाहारी, परंतु कधी कधी मृत प्राणी किंवा त्यांच्या विष्ठेवर गुजराण करतो। मादी आकाराने मोठी असून नराची शेपटी मादीपेक्षा लांब असते। कायद्याने संरक्षण असल्यामुळे त्यांना पाळण्याचा प्रयत्न करू नका। हा आहे ग्रीन इग्वाना। नराचे डोके मोठे असून त्याच्या मान व पाठीवरील कंगवे मोठे असतात, तसेच डोक्यावर भगव्या रंगाची झलक दिसते। इग्वाना मध्य व दक्षिण अमेरिकेत आढळतात। लहानपणी कीटक खातात, पण ते मोठे झाल्यावर पूर्ण शाकाहारी होतात। इथे आपल्याला 2 इग्वाना पाहायला मिळतात। यांची ओळख त्यांच्या अंगावर, पाठीवर, मानेवर असलेल्या काट्यांमुळे आणि डोक्यावरील हलक्या पिवळ्या रंगामुळे होते। धूळ नागिन 75 सेंटीमीटरचा बिनविषारी साप जो उंदीर खाऊन जगतो। तस्कर हा बिनविषारी साप असून त्याची लांबी सरासरी 70 ते 168 सेंटीमीटर एवढी असू शकते। हा साप भारतात सर्वत्र आढळतो। तो दिनचर व निशाचर आहे आणि तो उंदीर, सरडे, पाली, छोटे पक्षी आणि त्यांचे अंडे खाऊन जगतो। हा साप खुरट्या झाडांच्या प्रदेशात, खडकाळ प्रदेश, खेडी, नगर, वस्ती असे सर्वत्र आढळतो। चापडा हा विषारी साप असून त्याची लांबी 40 सेंटीमीटर ते 110 सेंटीमीटर एवढी लांब असू शकते। हा साप झाडावर राहतो आणि तो पश्चिम घाट आणि पूर्व घाट मध्ये जास्त पाहायला मिळतो। हा साप उंदीर, पाली, सरडे, छोटे पक्षी खाऊन जगतो आणि या सापाचे वैशिष्ट्य म्हणजे यांचे डोळे आणि नाकपुड्यांच्या मध्ये विशेष उष्मा संवेदक खाच असते। हा आहे पान कासव किंवा गोड्या पाण्यातील कासव। हा नदी, तलाव किंवा दलदलीच्या प्रदेशात आढळतो। हा कासव छोटे जलचर, किडे, आळ्या खाऊन जगतो। मगर ही भारतातील बहुतेक सर्व प्रांतात आढळते। नदीच्या, तलावाच्या, पाण्याच्या तसेच दलदलीमध्ये तिचे वास्तव्य असते। 12 फुटापर्यंत म्हणजे 4 मीटर वाढते। मासे, पक्षी, लहान सस्तन प्राणी खाऊन गुजराण करते। इथे आपल्याला साप त्यांच्या शेपटीचा त्यांच्या बचावासाठी किंवा फायद्यासाठी कसा वापर करतो, त्यांच्या डोक्याचा कसा वापर करतो आणि साप चावल्यानंतर त्यांच्यावरती प्रथमोपचार म्हणून काय करायला हवे याची माहिती दिलेली आहे।
नाग हा जगातील सर्वात विषारी आणि प्रसिद्ध सापांपैकी एक आहे. भारतासह आफ्रिका, दक्षिण आग्नेय आशियात आढळणाऱ्या या सापाच्या फाण्यावर विशिष्ट खून असते आणि याचे विष मुख्यत्वे मज्जासंस्थेवर हल्ला करते. नागाचे मुख्य अन्न म्हणजे उंदीर, बेडूक आणि इतर लहान प्राणी. नागाचे आयुष्यमान 10 ते 15 वर्ष असते आणि ते 3 ते 10 फुटापर्यंत लांब असू शकतात. दिवड या सापाची लांबी 3 फूट म्हणजेच 1 मीटर असते. त्यांच्या अंगावर बुद्धिबळाच्या पटासारखी चौकोनांची नक्षी दिसून येते. हे साप मासे व बेडूक खातात आणि या सापांचे वास्तव्य नदी तळ्याच्या लगतच्या उथळ पाण्यात असते. अजगर हा बिनविषारी स्थूल साप मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. हा साप उंदीर पासून हरिण सारख्या प्राण्यांची शिकार करू शकतो आणि याचे वास्तव्य जंगल, माळ, रानात असते. पुढील व्हिडिओमध्ये आपण अस्वल, वाघ, हत्ती, हरिण, बिबट्या यासारखे अनेक प्राणी पाहणार आहोत. भेटूया पुढील व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत धन्यवाद.